हो दिलं मला तुम्ही घरी गेलता आज. हां? कामाला नाही गेलते का तुम्ही? सकाळपासून मला कामच करताना दिसल्या. मग मी म्हटलं बाई कामाला नाही गेला वाटते, मला आज घरीच राहिला वाटते. कोण तुम्ही घरी राहिले आज? हो ना बाई, काय सांगू तुले मी, काय सांगू. मागच्या बुड्याचा ताल, मागच्या बुड्यानं नाटकच केले. मी कामाला जातो तिथं आज, बयास वांगिंग टाकलं, लोय लाय करे खाली, कशा कसे करे. आणि मग मी कामाला जात नाही म्हटलं. तर मग 5 मिनिटानं बुडा सुद्धा झाला. त्याला असं वाटलं हे स्वयंपाक करते का नाही करत आज. काल काही बिचारी मायकून स्वयंपाक करणं झाला नाही. हो घाईत मी गेली. मग त्याला स्वयंपाक करायला लागलं ना, बुड्याच्या आला जीवार. मग बुड्यानं केला आज नाटक, मला जाऊच नाही दिलं आज कामाले. असा आहे मागचा बुडा. असं मग काका तुम्हाला जाऊ नका म्हणे, आज घरीच राहा म्हणे. हां, त्याची जीवार येते ना मग, काय माणसाच्या जीवार नेत काय. हो बाई, जिवारी जरी येते पण करा नाही लागत काय. तुम्हाला गोष्ट सांग, करा नाही लागन काय. आता मग मी जेवायला पाहिजे नाही का. मी कामाला गेली तर जेवायची सोय लागन. हां, मी घरी राहिली, हा माणूसही रोजच्या रोज घरी राहते, मग जेवायची सोय नाही लागन काय. कोण जुगाल तेव्हा आमच्या दोघा बुडाबुडीले. हो काकू, तुमचं बरोबर आहे. कोण देते काय एका दिवसाचं मागितलं तर. कोणी नाही देत कोणाला आजकाल. तसंच तर कोणी उभं नाही करत आजकाल दारात. काय कोणी जीव घालते काय. बरोबर आहे तुमचं, कामाला जाच लागते तेव्हाच पैसा येईन ना, तेव्हाच घरात आणा काही, तसंच खा लागन. मुठीतलं जीवन आहे बाई, काय सांगतो तुम्हाला. मुठीतलं जेवण आहे. मी जरी हप्ता कामाला येईल ना, तर माझ्या घरी तेलाची सोय नाही राहत, कायची सोय नाही राहत, काहीच सोय नाही राहत. कशी करावं काय करावं मला नाही समजत. म्हणून मला हो का नाही हो, मला कामाला जाच लागते. काहून काकू तुम्ही इच्छा तिथं उठून गेला, काहून काय झालं? हो बाई, काही नाही झालं. इथं जरासं आधार नाही लागे. इथं कसं मस्त असं आधार लागते. रेट लगितलं का पात गीट टुकली का रट्ट येते, बसल्या बसल्या पाठ दुखते माई. म्हणून होय. आणि सगळ्याचे तोंडही दिसते. इकडून तुझ्या तोंड दिशेने ना मला, म्हणून मी इथे येऊन बसली. तोंड दिसलं म्हणजे असं गोष्टी करायला मजा वाटते. नाही तर काय, तोंड नाही दिसलं काही दिसलं तर काही मजा वाटत नाही. आता मस्त आधार लागला. काहून मी तुम्हाला सर्वायला म्हणली काही ना माझ्या घरी फराय कराले. हां, कधी या तुम्ही मागही मी बोलायला तर आले नाही तुम्ही. काही तर दिवशी म्हटलं मी जा करून, तर तुम्ही एकही जण नाही आल्या. काय सकाळी या तर नुसते कामच राहते, माया तर मागा नुसते कामच राहते. लेकरं बाहेर माघरच्या माणसाला फरायचं चालत नाही, तर ते मला नाश्त्यालाच करायला लावते. मग नाश्त्यात गुतलं काय, नाश्त्यातच गुता लागते. मी घरीच नाश्ता करून घेतो, त्या घरी कधी यावं माय कामं राहते ना, मग स्वयंपाक करा लागते. कधी यावं काही समजत नाही. हो ना, कधी यावं काही समजतच नाही. सकाळी नाश्ता करून घेतो मी घरचा, आणि मग काय, मग दुपारी जेवलं का दुपारी काही यावं नाही वाटत कुठं. मग काय, मग संध्याकाळी तर काही बाहेर बसलं का बातच घरात चालू जातो. काही नाही, वेळच नाही राहत बाप्पा. मग वेळ नाही राहत. चल ना आता बसले असताय. चल ना आता, चल ना काकू तुम्ही, चल ना. तुले काय सांगू बाई, माया का ह्या दिवशी मी माझ्या घरचा चिवडा खाल्ला लावलीचा, आणि चकल्या खाल्ल्या, आणि शंकरपाय खाल्ले. तर काय सांगू माया का तुले, मायाच मला समजे नाही काय करून काय नाही. खाताना मोठा चांगला लागे बी चिवडा, मस्त चांगलं खाऊन घेतलं म्या. मला वाटे खावंच का, मी चांगलं खाल्लं मस्त. डबली चिवडा घेतला, शंकरपाई घेतले, आणि खा वाटे तर खाऊनच घेतले. मग काय पुस्तक बाई माई मजा तुम्हाला सांगू. मजा आता मला मजा वाटणाली, तेव्हा तर मला असं वाटे काय करून काय नाही. बाप्पा एवढं काय झालं काकू तुम्हाला मजाही वाटे आणि तुम्हाला सजाही वाटे, काय झालं एवढं? काय सांगू, अशी पतली संडास लागली ती माय मले का. संडासात जायपर्यंत माय आवरे नाही बाई काम. काय बेकार काम झालं तर माय. त्या दिवशीपासून तर म्या चिवडाच नाही खाल्ला बाई. माझ्या घरचा चिवडा केलाय म्या. आम्ही काय दोघं बुडी काय ते खातही नाही. म्या दिलं तर खाते ते. त्याला काही असे हुसकून खायची काही सवय नाही आहे. आपण त्याच्या ताटात दिलं, प्लेटीत काढून दिलं तर खाते. काही हुसकत नाही तर असं काही शौक नाही त्याला, कधीच ते हुसकून खात नाही काही. मीच खात नाही, तर मी काय एवढ्या आठवणीनं देतो माय त्याला. हां, मी त्याला कायले देतो एवढ्या आठवणीनं, तर त्याला आठवण नाही ते घेत नाही खात नाही म्हटलं, असे आहे ते. मग तुम्हाला दिवाळीच्या फराळ काही पसला नाही बा. दिवाळीच्या फराळानं तुम्हाला संडास लागली आहे ना. हा आहेस ना काकू, तसं काय करता, जास्त खाता येत नाहीच का. मला तर नुसती ॲसिडिटीच होते बाप्पा. चिवडा खाल्ला का, काही खाल्लं का नुसती ॲसिडिटी कायचं होतं. पहिले बाई लहानपणी आम्हीच होय ना, किती खाऊ बाई, घरचंही खाऊन दारचंही खाऊन, लोकांना बोलावं त्याच्या घरी जाव. अहो तुम्ही चिवडा खाल्ल्यावर पाणी पेत असन, पाणी प्यायले काय पोट बिघडणार नाही तुमचे. बिघडणार नाही तर काय पोट. मी सांगतो तुम्हाला, चिवडा खाल्ला का पाणी नाही प्यायचं. पाणी नाही प्यालं तर पहा तुम्ही कसं पोट व्यवस्थित राहते. जेवताना खायचं चिवडा गिवडा, असं नुसतं नाही खात बसायचं. मग सांगजो बरं मला, पोट बिघडलं ते काय बिघडते तर सांगजो बरं. मी तर तशीच करतो बाप्पा. तुम्हाला मोठा आहे बाप्पा, पोट बिघडते हे बिघडते. आम्हाला नाही वाटत. आम्हाला किती काही खाल्लं तर काही होत नाही आम्हाला. आमची चांगली तब्येत आहे, तंदुरुस्त आहे बाप्पा आम्ही. हो बाई, हा विषय सगळ्याच्या तब्येतीचा असाले, काही नाही, दुसरं काहीच नाही. पचते कोणाला नाही पचत. आता तुला पचते म्हणून तू खातं, आणि आमच्यासारख्याला पचत नाही ना. मग काय करतं त्याचं, मग खायचं काय करतं. असं दुःख झालं जीवाले तर त्याच्यापेक्षा नाही खाल्लेलं बाप्पा. काय करतं.
हो ना आजी, आम्हीच तर लहानपणी बाप्पा किती म्हटलं खेळो धावो होतं म्हटलं. आम्हाला कोणी बोलावलं ना, आपल्या घरापासच्या लोकांना तर आम्ही भरकून जाऊ. आता तर ये करते बाई, चल चल बाई नाश्ता करायला, चल बाई नाश्ता करायला, तर जाऊ नाही वाटत म्हटलं. काही असं पोट भरल्यासारखंच लागते. मी तर नाहीच म्हणत असतो बाप्पा. आता या काकूनी म्हटलं त्या दिवशी हा येतो म्हटलं. आता काही अजून जायची याच्याकडे जावं लागेल एखाद्या दिवशी, करून यावं लागेल. काकूला वाटून माझ्या घरी आलीच नाही आहे. हो ना बाई, वाटलंच ना मला तुम्ही कोणीच नाही आला तर काहून नाही आले म्हटलं बाई. ह्या म्हटलं माझ्या घरी फराय आले, मी एवढ्यानं बोलावलं म्हटलं. नाही याच्या मनात काही आहे का म्हटलं, काहून अशा करते म्हटलं या बाया. मी एवढ्यानं 2-2 वेळा 3-3 वेळा बोलावलं तरी आले नाही म्हटलं. या आपल्या घरच्या येईल खावं नाही वाटत का म्हटलं. नाही हो बाई, आमच्या मनात गिनात असं काही नाही आहे. कोणाच्या घरी जायचं का नाही जात, मला नुसतं या कामाच्या पैसे सुधरून आलं. आता माझी अनारशी राहिली होती काळाची, दिवाळीत मुराचंच होतं माझे डांगर, तर मग मी अनारशी काढले आज दुपारी. काय करतो मग, अनारसे काढाच लागले ना. नाही तर आता मी गावाला चालली जाईन, ते डांगर राहीन म्हटलं पडलं तसेच. जसं बेकार झालं तर काय करतं. माई सासू तो कोणत्या कामाला हात नाही लावतो, माय कोणत्याच कामाला हात नाही लावत. नुसतं तिचंच तर तिला संपत नाही. स्वयंपाक करणं, पूजपास करणं, देवपूजा करणं. देवपूजा असतं बाप्पा 3-3 4-4 घंटे लावते. भांडे घासन तर अशी घासन का घासतच राहीन त्या भांड्याले देवपूजेच्या. त्याला दुसरं कामच नाही सुधरत. मग कधी कधी घरच्या माणसाला स्वयंपाक करावं लागते. काय ते डांगरावर लक्ष देईन हो माय. म्हणून मी आज काढून घेतले बाई अर्जंट. उद्या मी जातो म्हटलं गावले. हो ना, मग यायची तर शंकरपाय राहिले. तिनं फक्त देवापुरते शंकरपाय केलते, तर माझ्या घरचे शंकरपायच वाचे आहे ना. कधी करते काय मी, तर गावली जातो म्हणते. मी कामाला जाऊ का, काही जाऊ बापा. हां, मी इकडे रात्रभर जागी राहीन, पण मी दिवाळीच्या आधी सगळं फराय करून घेत असतो. मला ते पटत नाही. माझी दिवाळी झाली का माझ्या अंगातच येते दिवाळी. हां, मला काही करावंच नाही वाटत. मी दिवाळीच्या आधी किती काही काम करू शकतो, जेवढे म्हणाल तेवढे रात्र दिवसभरही कामही करू शकतो मी. पण दिवाळी झाली का मी थंडीच पडून जातो, फार थंडी पडतो मी. मग मला काही करायची इच्छा होत नाही. आता माझ्या घरी रव्याचे लाडू केले, ते मी अर्धा किलोचेच केले. बुडा म्हणे 1 किलोचे कर म्हणे. मी म्हटलं आता वेळ नाही, म्हटलं मला थकल्यासारखं लागणार. आणि त्याच्यात सोयाबीनचं सीझन होतं ना, माय सोयाबीनचं सीझन असाले मग वावराती जा लागेल, हे करा लागे. तरी मी देवीपुरती अर्धा किलोचे शेंग गेले लाडू. हां, आता माझे राहिले अर्धा किलोचे लाडू. बुडा म्हणते कर ना, त्याला लय आवडते रव्याचे लाडू, लयच आवडते बाप्पा, लय आवडते त्याला. मी नाही खात, पण त्याला लाडू पाहिजे. लाडू खाते ते हौशीनं. मग काय आता मला करून घ्या लागेल. पण माहीत आता जीवारच नाव नाही, मन नाही आहे. पण पाहून बापा आता करावं का नाही करावं. तो हो बाई, मला ती दिवाळीच्या आधी केलेलंच बरं वाटते. मग काही करत नसतो मी. आणि आता मी या वेळेला जराशी लेट चालली, तर मी काढून घेतला. मी काही करत बसत नाही आता डबल. काही बाया पहिले मुलीचं करते, मग अजून मुलीचं करते, अजून करते, मग अजून मुलीचं करते. गावाला जायच्या वेळेस आईच्या घरी डब्बा नेण्यासाठी मी गेले, मी एकसोय करून घेत असतो आणि काढून ठेवत असतो. मग संपलं काय कायले पाहिजे, मी आधीच अलग काढून घेत असतो माझ्या डब्यात न्यायचं. मग खात बसा किती खातात. हो ना, मी नसतो करत असं आलं. काय करत बसावं निश्चित, किती थकून जाते. जे ते 10 वेळा काही कामच करत बसावं काय, हे करन ते कर. काही नाही, एक सोय केलं मग काय झालं. 10 खेबा भांडे भरण, त्याच्याच मागं गुतणं, काय काय करावं लागते हो एवढं. एका जमानं केलं मग काय झालं. मला पसंत नाहीत बाबा, मी एकाच जमानं करतो. मी तर कधीच ठेवत नसतो. पण या वर्षी अनारसे राहिले होते, मुरलंच नव्हतं. नुसते फाकूच जायते अनारसे. मग काय करतं, जाऊ दे म्हटलं, मग नंतरच काढून म्हटलं. मग आता काढून घेतले. मग काढून घेतले. आता मी माईच्या गावले जातो, घेऊन जाईन. यायच्यासाठी ठेवा, खर्चासाठी ठेवा, तिथं घेऊन जाईन काही. कधी चालल्या काकू तुम्ही गावले, कधी चालल्या? मी आता माझ्या भावाला ड्रेस घ्या लागन ना. आता भाऊ बी एकटाच भाऊ असल्यावर त्याला ड्रेस नाही घ्या लागन काय. मागच्या वर्षी घेतला नव्हता, पैसे नव्हते, तर या वर्षी तर घ्यायच लागन ना मला त्याचे ड्रेस. तर म्हणून पैसे नाही, जराशी पैशाची चणचण आहे, म्हणून थांबून गेली मी. याचे बाबा म्हणे माझ्या कामाचे पैसे होते म्हणे, मग जायचं म्हणे तू. म्हणून मी थांबले, नाही तर मी आतापर्यंत गेली असती. मला एवढ्या 3-3 4-4 पोरी आहे हो बाई, पण एक कामाची नाही बाई पोट्टी, एक कामाची असाले. त्याला म्हटलं यावं, म्हटलं माझ्या घरी दिवाळी झाली, आता या म्हटलं लवकर. तर कायच्या त्याला त्याचेच कामं संपत नाही. एक म्हणते मी इथे आल्यावर येईन, एक म्हणते माझ्या कापूस वेचणं चालू आहे, माझ्या कापूस झाल्यावर येईन, एक म्हणते मला 1.25 महिना करावं लागते, तर माझ्या 1.25 महिना झाल्यावर येईन बाप्पा मी. एक म्हणते माझ्या नवऱ्याची तब्येत नाही. काय बोलतं त्याच्यासोबत, काय करावं त्याच्यासोबत बोलून. त्याला त्याची संसाराच्या मागं लागले आहे ते. त्याला काही आपल्या मायबापाची काही आठवण येत नाही, आपल्याला येते त्याची आठवण फक्त. मी करत असतो फोन, ये नावं पोरावं, ये नावं पोरावं. त्याला काही वेळ नाही आहे, त्या ऐकूतले. आता मी काही फोनही करत नाही. मी एकदा केला त्याला फोन, आता डबल काही मी करत नाही. याचं संत या, जायचं संत जा, काही करा. नाही बा काकू, तसं गिसं काही नाही आहे. असं तुम्ही काही मानून घेऊ नका, तुमच्या मनाले मानून घ्याले. आता त्याची कामं आहे ना, कामं नसते का घरचे. आपापलं पाहून येते सगळेजण, जसं जसा वेळ भेटते तसा. आणि त्या काही तुमच्याच मागं लागन काय, तुमच्या मागं लागाले त्याचं पाहा लागन ना. हो बाई, तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर आहे म्हणून आली तू. मला तुझ्या समजलं सगळं, त्याचंही समजलं. पण नाही म्हणणं आहे त्याच्या सगळ्या मैत्रिणी येते, गोटी भेटी होते, तर नाही त्याचंच निश्चित चालू. जिंदगीला असतं कामं लागले हो. हां, लागले नाही काय. एक तर दिवाळीला सुट्टी भेटते आले,
आणि दिवाळी उन्हाळ्यात भेटते तर ह्या त्याच्यातही आले पाहत नाही. मग सगळ्या मैत्रिणी गेल्यावर येते. आपल्याला वाटते सगळ्याच्या पोरी आल्या बा, आपल्या घरी आपल्या पोरी आल्या पाहिजे. पण ह्या येते ना मार वेळानं येते. येते तर खरीच त्या येत नाही असं नाही, दरवर्षीच येते. पण कधी त्याचा ताल नसते, ताळाला मेळ नसते. एक सोयाला मस्त मोकळ्या झाल्या, आपल्याला दंदन वाटते आपल्या घरी पाहुणे आले तर एक 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 येते त्या. चल बाई, बाया बसल्या नाही तरी गमून न्याला घरातल्या घरात. चल जेवणच बसतो मी आता याच्याजवळ. बसले का हो? झाले का तुमचे कामं धंदे? बसाले झाले काय? बसून नाही तर काय व? बसून नाही तर काय? आता कोणती कामं आहे? रोजची कामं. बसणार नाही तर काय? सगळंच झालं आता. आता काय राहिलं? आता फक्त गावाला जायची धुंद राहिली वा. नंतर तू म्हणतो बसले काय? आता कोणते काम करावं मी? सांग ना तू, आता कोणते काम करावं? मी काही म्हणत नाही बाप्पा, मी काही म्हणत नाही. मी बसायला चालली घरात, गमून न्यालं तर कोणी हाय नाही बोला चालाले. घरात माझी जाऊ होती तर ती चालली गेली गावले. मी राहिली एकटी, मला काही गमून न्यालं म्हणून मी आली बाहेर बसाले. ना तू गेली नाही, ते लेकराची शाळा असेल ना, ते तरी तिला तर लेकरं बाय लहानच आहे तिचे, ते तरी गेली सोम पहिलेच. ते लेकराची शाळा लागत काय? तुला जाऊन यायला लागत होतं पहिले, मग तिला जाऊ द्यायला लागत होतं. हो मग बहिणीच तर याची आहे, काय करू मी एकटी जाऊन तिथं? गमत नाही काही नाही. माझी वहिनी गेली आहे. मग मी येईन, माझी बाबाच आहे ना, काही गमत नाही बाई मला. बोला चालाले नाही राहत. मी यायचं नुसती लुटू डोळेच लावते बाजीवर बसली का. मग मी काही एकटी काय करू? माझ्या दादाही नुसता कामाला जाते. मग मी काय करू एकटी घरी? मग मी म्हटलं माझी बहीण आल्यावर जाईन म्हटलं, म्हणजे सोबत गेल्यावर मस्त गोष्टी माट्टा सगळं होते आणि भेटी होते. म्हणून मग मी वेळानं चल तिला म्हटलं तू चालली जाय, नंतर जातो म्हटलं मी म्हटलं. हा ते बरोबर आहे. पण त्या लेकराची शाळा लागन ना, मग त्याची शाळा पडन ना. 2-3 दिवस काय करतो? मग काही तशी भेट करत नाही बिचारी. ती उन्हाळ्यात आली, तिचं लय वेळानं आली. मी आधी गेली, माझी भेटत नाही झाली. किती दिवस झाले तिच्यासोबत. दूर गाव आहे, जाणं काही होत नाही, कामा धंद्याच्या आहे ना. म्हणून आता म्हटलं मी थांबूनच जातो म्हटलं, मगच जाईन म्हटलं. जाऊ दे ना, पहिले काय व पहिली शिकवत नाही एवढं. लेकर असतं नसते शाळेत. 2-3 दिवसांनी येऊन जाईन मी मग, शाळा लागली का व? शांताकुच्या सुना दोन्हीच्या दोन्ही गेल्या वाटते बाई. दिसल्याच नाही ना आज. नाही तर नीता पाणी टाके. ते गेली तिथं, आज नीताही नाही दिसली. कधी जाते कधी नाही बाप्पा. त्याच्या घरातलं काही माहीत नाही पडत. आपल्या घरातलं नुसतं खोद विचारते. याच्या घरातलं काही माहीत पडत नाही म्हटलं. काही माहीत पडाले हो. जाताना दिसले मला, कालच दिसल्या. 5 वाजता जात होत्या तर दिसल्या मला. त्या चालल्या होत्या लेकरं, 2 लेकरं घेऊन. त्याचे बाबा आले ते घ्याले. हो ना बाई, एखादं 2च्या दोन्ही सुना गेल्या. आता यकीन तर राहा लागत होतं. ते शांता काकूला किती अंगभर काम होती. एवढ्या मोठ्या घरादाराचं किती मोठं घर आहे ते. काय करण हो एवढी लट्ट बाई. उठालेच किती वेळ लागते काकूले. काय करण काम धंदे. गेली समजत नाही का, दोघीच्या दोघी चालल्या गेल्या. अहो बाई, तू ते सांगू नको मला. जे जास्त लोकांच्या गोष्टी करते ना, त्याच्याच घरात अंधार असते. जास्तीचा अंधार असाले. हे शांती कमी गोष्टी निघत लोकांच्या नाकाला टाक लावून पेते चांगली. ते तिच्या घरचा अंधार माहिती आहे का आपल्याला? कशा माहिती आहे काय? 2च्या दोन्ही सुना गेल्या तर काही कल्ला हल्ला आहे काय? आपल्या तर गावावर कल्ला राहते. हो ना, मी गेली असती ना, माझी जाऊ गेल्यावर तर माझ्या सासून तर तमाशा केला असता. तमाशा चांगला जोरदार. म्हटलं ते ऐकून राहिलं नुनाला की एकटीकडून. मग जाजू ना काही त्या माहेर चाललं का कुठं पळून असं म्हटलं असतं. म्हटलं सगळ्या खेलीले गजर केला असता म्हटलं. त्या शांता काकू बाय कशा उग्या मुग्या आहे. हो बाई, त्याला तेच इंटरेस्ट आहे. लोकांच्या घरात नाकाला इंटरेस्ट आहे, स्वतःच्या घरात काही सांगत नाही. म्हटलं लपू ठेवते. लपू ठेवाले. मी काय म्हणतो, किती काही लपवलं शेवटी खरं समोर येतेच ना. खरं समोर आहे रे. काही लपते काय? ज्या गोष्टी लपते त्याच लपते बाई. सगळ्या गोष्टी काही लपत नाही म्हटलं. हो मी काय म्हणतो, चल ना माझ्या घरी फराय करायला. चल ना, मी बोलावायच येत होती तुम्हाला. तर चल ना आता चल ना, आता माझ्या घरी कोणी नाही. चल ना. हो बाई, तू आत्ता बोलावून आली. मी त्याला 2-3 वेळा बोलावलं. म्हटलं फराय करायला या. तर एक नाही आली. म्हटलं ह्या काकू तर म्हणाले त्याला संडासच लागली म्हणते फरायानं. मग त्याला काय म्हणता आपण आता? चला जबरदस्ती ना, त्याच्यापेक्षा नाही म्हटलेलं बरं ना. जाऊ दे, त्याला या वाटण तेव्हा येईन बापा. आता काय करतो आपण, आपलं काम केलं बोलावाचं. येऊ नाही येऊ आता तिथेच काम. म्हणाली 2-3 दिवस झाले बोलावलं आले नाही. त्याच तर घरी आल्या नाही तर माझ्या घरी काय येते. जाऊ दे, ये जाऊ. पण तुम्हाला जेव्हा वेळ असला तेव्हा ये जा. हो बाई, आपल्याला असं करायला पुढं काय? याच्या घरचं मस्त प्लेटा जमा करून घ्यायच्या आणि जेव्हा वाटलं तेव्हा खाऊन घ्यायचं. हे करायला पुढं ना आपल्याला. मी काय म्हणाले, हे करायला पुढं ना. हो काकू, आता एवढ्या बोलावून झाल्या तसंच करावं लागल. आम्ही तुम्हाला फरायला बोलावलं पप्पा. आता तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही तर तुम्ही करा. घेऊन जा प्लेटा नेलं तर काही हरकत आहे काय होते? घेऊन जायचं, जेवायच्या वेळेस खाऊन घ्यायचं. नाही बापा, आमच्याच तर घरी आम्ही गंमत केली हो तुमची. गंमत कराले गंमती नाही करत समजत का तुम्हाला? काही खरंच नाही का मी प्लेटा? काही नाही बापा, तेच तर खाणं उन्हाला माझ्या घरचं. तुमच्या घरच्या प्लेट आणून कुठं नेऊ? चला बाई, बुडा येऊन आला. बुड्याला चहा मांडून द्या लागन, नाही तर फन करते बुडा. चला मी जातो घरी. मला घरी जावं लागते. जरासं ते आवर करून घेतो. कपाटातलं हे झालं, कचकच झालं कपाट माया. ते कपाट मी आवरून घेतो आता गावाला जायच्या आधी. मग काही होत नाही बापा मायकून.
मग लेकरन बाया निसतेचे डब्यान शाळाच लागते.